कर्क लग्नासाठी शनीचं भ्रमण भाग्यस्थानातून होत आहे. अतिशय उत्तम लाभ आहे. समजा तुमचं कर्क लग्न असेल, मग तुमची चंद्ररास कुठली असू शकते? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या किंवा तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींपैकी कुठलीही चंद्ररास तुमची असू शकते. पण कर्क लग्न रास आहे ती तुमची कर्क असेल तर तुमच्यासाठी जे आता शनीचं भ्रमण होत आहे ते तुमच्या नवम स्थानातून म्हणजे भाग्यस्थानातून होत आहे. जर तुमचे कर्क लग्न असेल ना तर तुम्हाला बघा करिअरमध्ये गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर पासून खूप त्रास झाला असेल. म्हणजे काहींच्या नोकरीत त्रास झाला असेल, व्यवसायात अडचणी आल्या असतील, पैशाचं नुकसान झालं असेल किंवा तुम्हाला आरोग्याच्या काही ना तक्रारी झाल्या असतील. अशा बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं असेल तुम्हाला कर्क लग्न असेल तर. पण त्या ज्या तुमच्या अडचणी आहेत ना त्या आता हळूहळू कमी होत जातील. आता तुमचे प्रवास पण होतील, पण थोडीशी तुम्हाला आरोग्याची पण काळजी घेण्याची गरज आहे. कारण हे शनीचं भ्रमण आहे आणि शनी कसा आहे की हा जी फळं देतो ना ती उशिरा देतो आणि विलंबाचा कारक पण आहे. पण जी फळं देतो ती अशी खूप वेळ चालणारी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी ज्या आत्ता 2-2.5 वर्षात ज्या झाल्या असतील त्याच्यातून बाहेर येण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. आता नवम स्थानात शनी आहे त्याच्यामुळे प्रवास होतील तुमचे. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ चांगला आहे. किंवा तुम्हाला लेखनाची आवड असेल, तुम्ही काय लेखन करत असाल, एखाद्या साहित्यिक असाल तुम्ही, कथा कादंबऱ्या म्हणा किंवा पुस्तक लिहिणं किंवा कुठल्या तरी मॅगझिनमध्ये ऑनलाईन तुम्ही लेखन करत असाल तर ह्या सगळ्यासाठी हे शनीचं भ्रमण तुमच्यासाठी चांगलं असेल. पण गेल्या वेळी जो तुम्हाला आता सप्टेंबर ऑक्टोबर पासून गेले 6-7 महिने, शेवटचे हे आता 6-7 महिने जो करिअरच्या बाबतीत त्रास झाला होता ना, तुम्हाला नोकरीच गेली कोणाची तरी, व्यवसायातच अडचणी आल्या, त्या अशा आता होणार नाहीयेत. कारण हे शनीचं भ्रमण तुम्हाला तुमचं भाग्य उजळणार आहे. कारण नवम स्थान हे ह्याला भाग्यस्थान म्हटलं जातं आणि त्याच्यात शनी आलाय. त्याच्यामुळे ज्या किंवा कोणाच्या कोर्ट केस चालू असतील, घटस्फोटाच्या केस म्हणा किंवा वडिलोपार्जित किंवा अजून कुठल्या तुमच्या केस असतील चालू कोर्टामध्ये, तर त्याचा काही ना काही तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह दिसेल. अगदी निकाल लागेल 100% असं नाही आहे, पण काही ना काही थोडंसं ह्या 2-2.5 वर्षात काहीच झालं नव्हतं तर ते आता हळूहळू काही ना काही मार्ग लागेल. तर शनीचं भ्रमण कर्क लग्नासाठी फायदेशीर आहे, बऱ्यापैकी फायदेशीर आहे. गेल्या 2-2.5 वर्षात जो त्रास झालाय ना तुम्हाला करिअरच्या बाबतीत तो हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आताचा काळ चांगला आहे तुमचा. गुरुभ्रमण पण तुम्हाला चांगला आहे, तो मी व्हिडिओ नंतर टाकीन. पण तुमचे प्रयत्न चालू ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ते देवावर विश्वास ठेवा. ऑल द बेस्ट.